नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. काय करतो पिलो, काल ओबेर चालू केलं मी. आता बघू कसं होतं आहे काय नाही. ओलाचं कसं लय मनमानी चालू आहे बरं का ओलाचं. आणि ओबेरवर थोडं मला डाऊट आहे, कारण की अकाउंटमधले पैसे ऑटोमॅटिक कट व्हायचे. असं काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. काय करतो पिलो असं करू नये. मग काल मी एक 80 रुपयाचं बुकिंग उचललं होतं आणि ड्रॉप लोकेशनला नेऊन सोडल्यावर ते एक मुलगी होती आणि त्यांचे आईवडील होते. तर त्यांनी 100ची नोट दिली. माझ्याकडनं सुट्टे नव्हते आणि 10 रुपये सुट्टे होते, कारण की आपणाला काय होतं सगळे ऑनलाईनच करत पैसे. मग मी म्हटलं 80 रुपये चालते. मी म्हटलं माझ्याकडे 10 रुपये आहेत. मी म्हटलं माझ्याकडे 10 रुपये आहेत. ती माणूस म्हणलं 10 रुपये ठीक आहे द्या, 10 रुपये. 10 रुपयानं काय होते, 10 रुपये इकडं तिकडं द्या म्हणलं 10 रुपये. त्यांची मुलगी उतरली, एवढं त्यांना बडबड करायला लागली. असं तसं त्यांना ॲप पण पैसे देतो, असं येड्यासारखं करू नका. हा मी आश्चर्य झालो. म्हटलं मॅडम रागवू नका, तुम्ही मला 10 रुपये कमी द्या, पण रागवू नका त्या बिचारावर. 80 रुपये झालेत की नाही, 70च द्या, ऑनलाईन करा. हां, पण रागवू नका म्हणलं. हे कासरवाडीची गोष्ट आहे, पिंपरी चिंचवड कासरवाडी. तर ठीक आहे भावानो. आता काल खराडी बायपासला गेलो आणि ओबेर ऑफिसला. तिथं काय ओबेर ऑफिस बंद होतं. मग आपलं रामवाडी मेट्रो स्टेशनपाशी जाऊन एक एजंटला भेटलो, त्यांच्याकडनं चालू करून घेतलं. आणि ओबेर आणि रॅपिडोचे भाडे आणलो मी. ओलाचं एक 300-400 रुपयाचं झालं होतं. त्याच्यानंतर ते 100 रुपये पे करा, 103 रुपये पे करा, मग चालू होईल म्हणत होतं. मी म्हटलं राहू द्या म्हटलं, आता उद्या बघू म्हटलं. आणि मुळशी भोसरीच्या पुढं आहे, त्या साईडला गेल्यानंतर मला पडली 350 रुपयाची बुकिंग. कुठलं होतं काय माहीत नाही. आपण कसं पटकन पैसे बघणार आणि उचलणार. मग ते तिकडून मॅडमचा फोन आला. म्हटलं तुम्ही मीटरने जाणार काय ॲपने जाणार? मी म्हटलं मीटरने जाणार. ओबेरचं मीटरने जावं लागते. कसं ओबेरमध्ये ओलाचं पण आता रेट कमी झालेला आहे. ॲप फ्रॉड करतो बरं का पैशांमध्ये, त्याच्यासाठी मीटरने जावं लागते. आणि किलोमीटर कमी असलं तर काय प्रॉब्लेम नाही, अगोदरच सांगून ठेवायचं एवढं बुकिंग आहे. कारण की आपल्याला काय होतं, कधी 350चं दाखवतो, नंतर ड्रॉप लोकेशनला नेऊन सोडलं, राईड हँड केलं तर आपल्याला 300 असं कमी पैसे दाखवते. त्याच्यामुळं ॲपवर जास्त भरोसा ठेवायचा आणि पैशाच्या बाबतीमध्ये बुकिंग उचलायचं, ओके, मीटरने पैसे घ्यायचं. आणि ते मॅडमचं फोन आलं, मला म्हणाले तुम्ही मीटरने जाणार का ॲपप्रमाणे जाणार? मी म्हटलं मॅडम मीटरने जाणार, कॅन्सल करून टाकले. तिथं माझं जरा टर्निंग पॉईंट झालं धंद्याचं. तेवढं बुकिंग झालं तर माझं चांगलं टार्गेट झालं असतं, पण जाऊ द्या म्हटलं, आता आपण मला परवडत नाही, कशाला लावलं. रात्री 12 वाजेकुणा गेलो, पण विशेष असं झालं, एक 25 किलोमीटरपासून मला MT यावं लागलं. काय रोजचंच आता काय करणार. रोज परवा दिवशी मला भाडं भेटलं होतं स्वारगेटहून डायरेक्ट लोणी, पण सहसा तसं होत नाही. परवा दिवशी भेटलं होतं योगायोग. पण विषय कसा आहे माहिती आहे का भावानं, आज मला झालं आहे उशीर. धंद्याला उशीर होत झालं की तुमचा धंदा हापमोड झाला म्हणून समजायचं. मला उठायलाच उशीर झाला आज. अंग लय दुखतं आहे हो मायच्यान, लय बेकार अंग दुखतं आहे ह्याच्यामध्ये, लय म्हणजे लय. आता सकाळी उठायला मी काय म्हणतो, अंगात ताकद ठेवून आले गरजेचं आहे बरं का. सकाळी 1 तास का होईना व्यायाम केलं पाहिजे, जिम लावलं पाहिजे, पण आपणाला वेळच भेटत नाही. कारण की गाडीचे हप्ते ते आणि हे, रात्री पूर्ण धंदा जोपर्यंत आपलं टार्गेट होत नाही तोपर्यंत घरला येऊ पण वाटत नाही. अंग एवढं दुखतं आहे ना, भयंकर गुडघे दुखतात, भयंकर. ब्रेक दाबून हे दाबून भयंकर गुडघे. अहो 14-15 घंटे कंटिन्यू काम करायचं, कंटिन्यू ऑटो चालवायचं म्हणजे हा का जोक नाही आहे. आता कंटिन्यू म्हणजे कसं होतं माहिती आहे का, भाडे आपणाला भेटत नाहीत टायमावर. आता ह्या टायमाला भेटल्यावर सगळे इकडे तिकडे ऑफिसला गेलेले असतात, आपण जाऊन काय करायचं तिथं, हा महत्त्वाचा विषय. आणि सकाळी लवकर गेलं की झोप पूर्ण होत नाही, असं आहे. तर झोप बी पूर्ण करणं गरजेचं आहे. तर उशीर होत चाललं आहे आता. ठीक आहे, टाटा बाय बाय, भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.